महाराष्ट्रामध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या उमेदवारीवरनं महायुतीमधल्या अजित पवार आणि एकनाथ शिंदे या दोघांच्याही पक्षात रस्सीखेच सुरू असल्याचं कळतंय। या मतदारसंघातनं आपलाच उमेदवार रिंगणामध्ये असेल असं म्हणत अजित पवारांनी भाजपत असलेले जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांना स्वतःकडे घेऊन उमेदवारी देण्याची तयारी सुरू केली आहे। त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची अडचण झाल्याचं कळतंय। आढळरावांनी आपल्या पक्षामध्ये प्रवेश करावा, अन्यथा आपण प्रदीप कंद यांना स्वतःकडे घेऊन उमेदवारी देऊ असं दबाव तंत्र अजित पवारांनी सुरू केल्यामुळे आढळरावांनी आज संध्याकाळी 5 वाजता आपल्या समर्थकांची एक बैठक बोलावल्याचं कळतंय। याबद्दलची अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी नाझीम मुल्ला आपल्या सोबत आहेत। नाझीम, अजित पवारांनी जेव्हा राष्ट्रवादीच्या शिबिरामध्ये 4 महत्त्वाचे मतदारसंघ जाहीर केले होते, त्यात अर्थात शिरूरचं सुद्धा नाव होतं। त्यामुळे अजित पवारांचा गट खूप प्रबळ दावेदार आहे या जागेसाठी। या सगळ्याचा विचार करता तयारी ग्राउंड लेवलला कशी सुरू आहे? दोनही गट रस्सीखेच कशी करतात या जागेसाठी? शिरूर लोकसभेतील विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांना पराभूत करण्याचं खुलं आव्हान अजित पवारांनी दिलं। तेव्हापासून या मतदारसंघात मोठ्या घडामोडी घडावू लागल्या। महायुतीमध्ये तर याच मतदारसंघावरून रस्सीखेच सुरू आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवारांची राष्ट्रवादी असा संघर्षच या ठिकाणी निर्माण झालाय। 2 दिवसापूर्वी याच अनुषंगाने वर्षा बंगल्यावरती एक महत्त्वपूर्ण बैठक झाली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि याच मतदारसंघातील एक महत्त्वाचं नाव म्हणजे दिलीप वळसे पाटील यांच्यात याच मतदारसंघावरनं खलबत झालेली आहेत। आणि अजित पवारांनी या ठिकाणी दबावाचं राजकारण खेळल्याचं बोललं जात आहे। शिंदे गटाचे शिवाजी आढळराव या मतदारसंघावरती दावा करतायत, त्यांना इथून लढायचंय, परंतु अजित पवारांनी या मतदारसंघावरती दावा केला आणि ते ठाम आहेत। त्यांचं म्हणणं आहे आढळराव आमच्या पक्षात यावेत आणि त्यांनी अमोल कोल्हेंच्या विरोधात रिंगणात उतरावं, अन्यथा आम्ही भाजपचे प्रदीप कंद यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेऊ आणि त्यांना थेट अमोल कोल्हेंच्या विरोधात रिंगणात उतरू। अजित पवारांचं हे दबाव तंत्र आणि याच दबावाला आता शिवाजी आढळराव बळी पडताना दिसत आहेत। असा प्रश्न का निर्माण केला जातोय? कारण आज शिवाजी आढळरावांनी त्यांच्या बंगल्यावरती पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची सायंकाळी 5 वाजता बैठक बोलवली आहे आणि याच बैठकीत शिवाजी आढळराव एक मोठा निर्णय घेऊ शकतात। अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचं ते कदाचित जाहीर करू शकतात, कारण त्यांच्या समोर आता पर्याय उरलेला नाहीये। त्यांना खासदार व्हायचं हे त्यांनी चंग बांधलाय। जर त्यांनी हा निर्णय येत्या काही तासात घेतला नाही तर 4 तारखेला अजित पवार हे आढळरावांच्या बालेकिल्ल्यात म्हणजे मंचरमध्ये जात आहेत आणि तिथं त्यांनी जाहीर सभा सुद्धा बोलवलेली आहे आणि त्याच सभेत आढळरावांचा प्रवेश होऊ शकतो किंवा मग प्रदीप कंद यांचा प्रवेश होऊ शकतो। लोकसभेची आचारसंहिता पुढच्या काही दिवसांमध्ये लागणार आहे आणि त्यामुळेच अजित पवारांनी हे दबावाचं राजकारण खेळायला सुरुवात केली आहे, कारण या आठवड्याभरात अमोल कोल्हेंच्या विरोधात महायुतीचा उमेदवार कोण हे जाहीर करणं तितकंच गरजेचं बनलेलं आहे। आणि याच अनुषंगाने आज शिवाजी आढळरावांच्या घरी जी बैठक होतीये, याच बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय होऊ शकतो। आढळराव कदाचित राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जातील आणि ते तशा प्रकारची स्वतःच घोषणा करतील अशी शक्यता या निमित्तानं वर्तवण्यात येते। बरोबर आहे, म्हणजे सध्या सगळ्यात जास्त दबाव कुणावरती आहे तर तो आढळरावांवरती आहे। निर्णय त्यांनाच घ्यायचा आहे। त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये आढळराव समर्थकांच्या नेमका निर्णय काय घेतला जातो याची उत्सुकता असेल। धन्यवाद नाझीम या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।